श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ती मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री जगदंबा माता की जय. श्री गणपती, माता भगवती, गुरुदेव, व्यासमुनी, नर आणि नारायण तसेच हा महापवित्र ग्रंथ आणि श्रोते आपणा सर्वांना नमस्कार करून आजपासून आपण द्वितीय खंडाला म्हणजेच ह्या श्रीमद देवी भागवताच्या उत्तरार्धाला आपण सुरुवात करत आहोत. हा 7वा स्कंद आजपासून सुरू होत आहे. आपणा सर्वांना मी सांगितलेले आहेच की श्रीमद देवी भागवत महापुराण हे तपस्वी व्यासमुनी राजा जन्मेजय यांना सांगत आहेत. माता भगवतीच्या लीलांचा महिमा, भगवतीचे पूजन अर्चन कीर्तन जप तप त्यापासून मिळणारे फल याबद्दलच्या कथा श्री व्यासमुनी राजा जन्मेजय यांना आणि पर्यायाने आपल्याला सांगत आहेत. आता राजा जन्मेजय व्यासमुनींना सूर्यवंश चंद्रवंश तसेच अन्य वंशांची उत्पत्तीशी संबंधित अशा कथा विस्तारपूर्वक आम्हाला सांगा अशी प्रार्थना करतात. राजाच्या विनंतीनुसार श्रीमद देवी भागवत महापुराण रचनाकार सत्यवती नंदन व्यासमुनी सांगण्यास आरंभ करतात. हे राजन, ऐक. भगवान विष्णूंच्या नाभी कमलापासून 4 मुख असणारे ब्रह्मा निर्माण झाले. त्यांनी अत्यंत कठीण अशी माता महादेवी जी अत्यंत दुर्लभ अशी आहे जी साधना केल्यावर प्रसन्न होते अशा देवी मातेची आराधना केली. माता भगवतीने प्रसन्न होऊन दिलेल्या वरदानानुसार ब्रह्माजी जगताची निर्मिती करण्यासाठी मग्न झाले. परंतु लोकपिता ब्रह्माजी मानवी सृष्टी निर्माण करण्यात यशस्वी झाले नाहीत. मग त्यानंतर त्यांनी 7 मानसपुत्रांचे सृजन केले. मरीची, अंगिरा, अत्री, वसिष्ठ, पुलह, क्रतू आणि पुलस्त्य अशा त्या 7 मानसपुत्रांचा जन्म झाला. त्यावेळी ब्रह्माजींच्या क्रोधाने रुद्र उत्पन्न झाला आणि त्यांच्या मानसपुत्राचा म्हणजेच नारद मुनी यांचाही जन्म झाला. तसेच सनकादिक त्यांचे मानसपुत्र यांचाही त्यावेळेस जन्म झाला. ब्रह्माजींच्या हाताच्या अंगठ्यापासून दक्ष पत्नी वीरिणी नावाच्या दक्ष पत्नीची निर्मिती झाली. तिचे असिकनी हे पण एक नाव आहे. तिच्यापासून म्हणजेच दक्ष आणि वीरिणी यांच्यापासून महान तपस्वी नारद मुनी यांचा जन्म झाला. आता या ठिकाणी राजा जन्मेजय यांना मनामध्ये शंका उत्पन्न झाली की आता तर आपण मुनी ब्रह्माजींचे मानसपुत्र म्हणून नारदजींचा उल्लेख केला आणि आता आपण म्हणत आहात की दक्ष आणि वीरिणी यांचा पुत्र नारद मुनी जन्मले, हे कसं शक्य आहे? याबद्दल मुनीश्वर आपण मला विस्तारपूर्वक सांगा ज्यामुळे माझ्या मनातील शंका दूर होतील असे राजा जन्मेजय व्यासमुनींना प्रार्थनापूर्वक विनंती करतात. व्यासमुनी सांगू लागतात. स्वयंभू ब्रह्माजी यांनी दक्षपती यांना सृष्टी निर्माण करण्याचे कार्य करण्याची आज्ञा केली. त्यावेळी त्यांनी त्या आज्ञेनुसार वीरिणीच्या गर्भापासून अत्यंत बलशाली आणि पराक्रमी असे 5000 पुत्र उत्पन्न केले. प्रजा उत्पत्ती भरपूर प्रमाणात झाली. अशा आनंदामध्ये असतानाच देवर्षी नारद हास्ययुक्त मुद्रेने तेथे प्रगट झाले आणि त्यांनी चेष्टेच्या सुरात त्या सर्वांनाच उपरोधाने ते म्हणू लागले की पृथ्वीचे मोजमाप पाहून तरी आपण प्रजोत्पत्ती करायची ना. आता इतकी सारी लोकसंख्या तुम्ही निर्माण केली आहे पण तिथे राहू शकेल का? आणि मग तुमची जर ते नीट इथे राहिले नाही तर तुमची सगळ्यांची चेष्टा होईल. इथे तुम्हाला यश मिळणार नाही असं मला वाटतं. नारद मुनींचं हे सर्व उपरोधिक बोलणं ऐकून
त्या 5,000 मुलांना नीट लक्षात नाही आलं, पण त्यांचं बोलणं त्यांना पटलं मात्र. आणि त्यांनी आपण अजून प्रजापत्ती करण्याच्या आधी पृथ्वीचे मोजमाप करायला पाहिजे, त्या संदर्भात अभ्यास करायला पाहिजे असा विचार करून त्यातील ते 5,000 जे पुत्र जन्मले होते त्यातील थोडे पूर्वेला, थोडे पश्चिमेला, थोडे दक्षिणेला आणि थोडे उत्तरेला निघून गेले. चारी दिशेला थोडे थोडे विखुरले गेले आणि पुन्हा दक्ष आणि वीरिणी हे दोघेच तिथे राहिले. 5,000 पुत्र सर्वच जण येथून निघून गेल्याचे पाहून दक्ष प्रजापती अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी वीरणीच्या गर्भापासून अजून थोडे पुत्र निर्माण केले. ते सर्वजण प्रजापतींच्या इच्छेनुसार प्रजा सृष्टीच्या कार्यात उत्साहाने सहभागी होणार तेवढ्यात पुन्हा नारद मुनी तिथे अवतीर्ण झाले आणि पूर्वीच्या मुलांना जसे ते बोलले होते तसेच याही मुलांना ते सांगू लागले. पृथ्वीचे काही मोजमाप तुम्ही न जाणता प्रजा निर्माण करणं हे निव्वळ मूर्खपणाचं होईल आणि त्यामुळे आधी तुम्ही थोडं पृथ्वीवर फिरून या, त्याचं थोडं मोजमाप, त्याचं अंदाज घ्या आणि मग प्रजा निर्माण करा असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला हे सर्व ऐकून यावेळची ही सर्व मुलं त्यांना हे सगळं पटलं आणि त्यांनी होकार दिला आणि चारी दिशेना हे यातली ही मुलं सगळी चारी दिवसांना थोडी थोडी अशी विखुरली गेली. पृथ्वीचा विस्तार माहिती करून घेण्यासाठी ती निघून गेली. दक्ष प्रजापतींना जेव्हा ही गोष्ट कळाली त्यावेळी ते नारद मुनींवर अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी शाप दिला नारद मुनींना की माझ्या मुलांना जसं तू नष्ट केलं आहेस तसा तुझाही नाश होईल आणि या पापाचं फळ म्हणून तुला गर्भवास भोगावा लागेल आणि तुला माझ्याच पोटी माझाच पुत्र म्हणून जन्माला यावं लागेल. अशा प्रकारे दक्ष प्रजापतीच्या शापवचनानुसार वीरिणीच्या गर्भातून दक्ष प्रजापतीच्या पुत्राच्या रूपामध्ये नारद मुनींना जन्म घ्यावा लागला. त्यानंतर वीरिणीच्या गर्भातून 60 मुलींचा जन्म झाला. त्या कन्यांचा दक्ष प्रजापतीने आनंदाने सांभाळ केला आणि यथायोग्य समयानुसार त्या कन्यांपैकी 13 कन्या महात्मा कश्यप मुनींना अर्पण केल्या, 10 कन्या धर्माला अर्पण केल्या, 27 कन्या चंद्रमाला अर्पण केल्या, 4 अरिष्टनेमीला अर्पण केल्या, 4 अंगिरा ऋषींना अर्पण केल्या आणि 2 भृगु मुनींना अर्पण केल्या. अशा प्रकारे त्यांनी आपल्या 60ही मुलींना ऋषींच्या अर्पण केलं आणि त्याच कन्यांच्या पासून देव आणि दैत्य यांचा जन्म झाला. अत्यंत बलशाली पराक्रमी अशी प्रजा निर्माण झाली. देव आणि दैत्य परस्पर विरोधी असा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला. असे बनले देव जे होते ते, जे सगळे पराक्रमी होते ते सगळे देव झाले आणि मायावी आणि मोहग्रस्त जे होते ते दानव झाले. आता व्यासमुनी राजा जन्मेजय यांना नारद मुनींकडून ऐकलेला सूर्यवंशी राजाच्या वंशाचा विस्तार सांगण्यास सुरुवात करतात. प्राचीन काळची गोष्ट आहे. एकदा महर्षी नारद मुनी भ्रमण करत करत सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या आश्रमात आले आणि त्यांनी 7व्या मनुच्या वंशातील विख्यात राजागणांच्या पराक्रम शौर्याच्या कथा, चरित्र, माहिती याबद्दल सांगण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम जगत स्रष्टा ब्रह्माजी भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून उत्पन्न झाले. स्वयंभू ब्रह्माजी सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान होते. त्यांनी सृष्टीच्या निर्माण कार्याच्या हेतूने माता शिवा यांचे ध्यान करण्यास आरंभ केला. जवळपास 10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या करून महान शक्ती मिळवली आणि अत्यंत शुभ लक्षणी असे मानसपुत्र निर्माण केले. त्यात सर्वप्रथम मरीची उत्पन्न झाले आणि सृष्टी निर्मितीचे कार्य करण्यामध्ये ते प्रवृत्त झाले. त्या मरीची ऋषींनी कश्यप मुनींना जन्म दिला. दक्ष प्रजापतीच्या 13 कन्या या कश्यप मुनींच्या पत्नी झाल्या. देवता, दैत्य, यक्ष, सर्प, पशु, पक्षी हे सर्वजण त्यांच्यापासून निर्माण झाले. म्हणूनच ही सृष्टी काश्यपी आहे असे म्हटले जाते. त्यामुळे जर कोणाला आपलं गोत्र माहित नसेल तर त्यांनी आपलं गोत्र कश्यप असं सांगावं असं म्हटलं जातं. देवतेमध्ये सूर्यदेव हे श्रेष्ठ देव आहेत. त्यांचे एक नाव विवस्वान असेही आहे. त्यांच्यापासून वैवस्वत मनु होते. त्याच वैवस्वत मनुच्या पोटी पुत्राच्या रूपात इक्ष्वाकू यांचा जन्म झाला. त्यानंतर अजून 9 पुत्र जन्मले. नाभाग, दृष्ट, शर्याती,
नरिष्टांत, प्रांशु, नृग, दिष्ट, करुष आणि वृषध्र असे 9 मनू प्रसिद्ध पावले. या सर्वात मोठ्या इक्ष्वाकू राजापासून 100 पुत्रांचा 100 पुत्र निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो होता तो विपुक्षी होता. हे विपुक्षी आत्मज्ञानी होते. उरलेले 9 जण पण वंशज वर्णन 9 जणांचे पण वंशाचे वर्णन व्यासमुनी करतात. नाभाग त्याचा पुत्र अंबरीश प्रतापी, धर्मज्ञ, सत्य प्रतिज्ञ आणि प्रजापालनात अत्यंत तत्पर असा अंबरीश राजाचा नावलौकिक आहे. दृष्ट याने क्षत्रिय धर्माचा त्याग केला आणि ब्राह्मण धर्म स्वीकारला. त्याच्या वंशापासून धार्ष्ट्र वंशीय लोक जन्मले. शर्याती त्याचा पुत्र अनार्त ते पण प्रसिद्ध झाले. त्यांची सुकन्या नावाची एक अत्यंत रूपवान, शीलवान अशी एकुलती एक कन्या त्यांना होती. ती सर्वांची अतिशय प्रिय होती. मृदू भाषिणी अशी ती कन्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशी होती. आता तिच्याबद्दलची कथा व्यासमुनी राजा जन्मेजय यांना सांगण्यास सुरुवात करतात. तर या शर्याती राजाची सुकन्या तिच्याबद्दलची कथा आपण आता ऐकूयात. एके दिवशी राजा शर्याती त्याच्या पत्नी, या शर्याती राजाला 4000 पत्नी होत्या असा या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. तर राजा त्यातल्या काही थोड्या पत्नी, त्या राजकुमारी सुकन्या आणि त्या सुकन्याच्या काही सख्या असे सगळे मिळून एके दिवशी वनविहारासाठी म्हणून त्या राज्याच्या जवळच्या एका मानसरोवरासारखं एक अतिशय रमणीय सरोवर तिथं होतं. त्या परिसरामध्ये ते जाऊन पोचतात. त्या रम्य वातावरणात निरनिळ्या पक्ष्यांचे कुंजन, प्राण्यांचे आवाज, झाडांनी सर्वत्र हिरवळ आणि हिरवागार असा तो सुंदर वनश्री असलेला तो परिसर, त्या परिसरामध्ये ते सर्वजण विहार करत होते. त्याच परिसरात च्यवन ऋषी नावाचे एक मुनी राहत होते. माता जगदंबेची उपासना ते करत होते. अन्न पाण्याचा त्याग करून मातेची तपश्चर्या करत असताना अनेक वर्षांचा काळ लोटलेला होता आणि त्यामुळे त्यांच्या अंगावर पूर्ण वारूळ चढलेले होते. याच वनामध्ये सुकन्या तिच्या सख्यांसह वेगवेगळी फुलं तोडत, पशुपक्ष्यांची शोभा पाहत, विहार करत करत ती तिथं भ्रमण करत होती आणि तिला त्यावेळेला ते अतिशय मोठं असं वारूळ तिला दृष्टीस पडलं आणि तिने त्या हातातल्या तिच्या काडीने त्या वारुळाला टोकरायला सुरुवात केली आणि तिला असं जाणवलं की हे लुकलुकणारं आतमध्ये काहीतरी दिसतंय असं तिला वाटलं आणि तिने त्या काडीने त्या लुकलुकणाऱ्या त्या 2 गोळ्यांना तिने त्या काडीने जोरात टोचवलं. खेळत खेळत, लहान वयाची होती ती आणि तिला काही ते कळलं नाही की ते डोळे असावेत असं तिला वाटलं नाही, पण ते च्यवन ऋषींचे डोळे होते आणि ते त्या ऋषींचे डोळे होते हे तिला कळलं नाही आणि त्या काडीने तिने टोचल्यामुळं त्याच्यातून रक्त यायला लागलं आणि ही त्यावेळेला ते रक्त बघून ती सुकन्या घाबरली आणि म्हणाली आपल्या हातनं नक्की तिथं काहीतरी अघटित घडलेलं आहे. आणि हे त्या लक्षात आलं. त्या वारुळातील त्या च्यवन मुनींचे डोळे टोचल्यामुळे त्यातून रक्त वाहू लागलं होतं आणि त्या मुनींची तपश्चर्या त्यामुळे भंग झालेली होती आणि त्यामुळे ते अत्यंत क्रोधित झाले आणि सर्व प्रकार पाहून राजकन्या सुकन्या आणि तिच्या सख्या तिथून त्यांनी काहीही न बोलता तिथून त्या पळून गेल्या. पण मुनींनी मात्र त्या राजाच्या बरोबर आलेल्या सैनिकाचंच कोणाच तरी हे काम आहे असं त्या मुनींना वाटलं आणि त्यांनी शाप दिला की या जे कोणी हे काम केलं असेल ते केलं असेल, पण तुमच्या सर्वांचं मलमूत्र विसर्जन बंद होईल. आणि त्याच क्षणी सर्वांचं मलमूत्र विसर्जन बंद झालं. राजा आणि सर्वजण राजवाड्यात परतले, पण अत्यंत काळजी त्यांना राजाला वाटू लागली की कोणत्या तरी साधू मुनींना कोणीतरी त्रास दिलेला आहे आणि त्याच्यामुळेच ही दुःखाची वेळ आपल्या सगळ्यांवर एकाच वेळेला आली आहे. आणि त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी काय केलं की ही गोष्ट सगळ्या त्या मंत्री लोकांना बोलून दाखवली की आपल्याकडून नक्कीच कुठल्या तरी निरपराध साधू मुनीचा आपल्याकडून काहीतरी त्रास आपल्याकडून कुणाला दिला गेलेला आहे आणि त्यामुळं हे असं घडलेलं आहे की आपल्या सर्वांचं मलमूत्र बंद झालेलं आहे, त्याशिवाय असं होणं नाही असा विचार राजाने केला. आणि राजा अत्यंत अस्वस्थ झाला. त्याला चिंता वाटू लागली. सर्व प्रजाजन पण हैराण होते. आपले वडील घोर चिंतेत आहेत
प्रजाजन त्रासात आहेत आणि हे फक्त आणि फक्त आपल्यामुळेच घडलेलं आहे हे सगळं या सुकन्या कन्येच्या लक्षात आलं आणि ती दुःखी झाली आणि त्या दुःखातच ती आपल्या वडिलांजवळ आली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांच्या कानावर घातला आणि ते ऐकून आता राजा जास्तच चिंतेत पडला, कारण आता या मुलींचा कोप आपल्या मुलीवरच होईल अशी त्याला शंका वाटू लागली. पण ताबडतोब तो आपल्या राजकन्येला घेऊन पुन्हा त्या वनात च्यवन मुनींच्या आश्रमात त्या ठिकाणी राजा तिथं गेला, शर्यती राजा. आणि अत्यंत वेदनादायक अवस्थेत तळमळणाऱ्या च्यवन मुनींना पाहून राजा त्यांना शरण गेला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि माझ्या मुलीकडून अजाणतेपणी हा प्रसंग घडलेला आहे अशी कबुली राजाने त्या च्यवन ऋषींच्या समोर प्रगट केली. ही सर्व गोष्ट ऐकून घेऊन च्यवन मुनींनी राजाला माझ्यासारख्या म्हातारपण असलेल्या अंध मुनींचे दिवस, आता पुढचे दिवस अतिशय कठीण आहेत असं घडल्यामुळं मला आता दुःखातून जावं लागेल आणि आता माझी सेवा करण्यासाठी इथं तुला कोणाची तरी नियुक्ती करावी लागेल, तर तू तुझ्या मुलीची नियुक्ती इथं कर, तुझ्या मुलीलाच माझ्याजवळ सोडून तू जा असं च्यवन मुनी जे आहेत ते राजाला सांगतात. राजा म्हणतो, अहो तुमची सेवाच करायची आहे ना, तर मी एक नाही 10 सैनिक इथे तुमच्या सेवेसाठी ठेवतो, पण माझी मुलगी लहान आहे हो, तिला काही कळत नाही, छोटी आहे ती, अतिशय तरुण आहे, अजाणतेपणी तिच्याकडनं हा अपराध घडलेला आहे, तर तुम्ही तिला क्षमा करा असं म्हणून राजा त्या च्यवन मुनींची क्षमा मागतो. परंतु च्यवन मुनी काही तयार होत नाहीत आणि ते राजाला सांगतात की अनेक दासदासी तू देशील, परंतु माझी ही सगळी जी काळजी आहे ती अगदी घरच्या माणसांसारखं असं कोण घेईल, तर ती तुझी कन्याच घेईल. त्यामुळं तू तुझ्या कन्येचं लग्न माझ्याशी लावून दे आणि मग ती पत्नी धर्माने माझी सगळी सेवा करेल. राजाला ही गोष्ट ऐकून अतिशय वाईट वाटतं आणि तो ठीक आहे म्हणून, इलाज नाही म्हणून ती गोष्ट मान्य करतो आणि सुकन्येचं लग्न आपल्या प्रजेच्या लोकांच्या हितासाठी त्या वृद्ध च्यवन मुनींबरोबर लावून देतो. सुकन्या पण वडिलांना समजावून सांगते, आपण आपल्याकडून घडलेला हा अपराध आहे आणि त्याची शिक्षा म्हणून मला तुम्ही जरी च्यवन मुनींशी लग्न लावून दिलं तरी काही काळजी करू नका, मी तुमच्या आपल्या कुळाला कुठलाही धक्का लागेल असं कोणतंही वर्तन मी करणार नाही आणि मी यांचा पती रूपात स्वीकार करायला तयार आहे असे म्हणून ती त्या विवाहास तयार होते. आपली सुकुमार लावण्यवती अशी राजकन्या तिने वल्कल परिधान केलेली बघून राजाला अतिशय वाईट वाटतं, परंतु तो अतिशय घट्ट मनाने काय म्हणतात हृदयावर दगड ठेवून तो ते विवाह तो करून देतो. रूपवती लावण्यवती तरुण अशी सुकन्या वल्कल नेसून च्यवन मुनींच्या बरोबर त्यांची पत्नी म्हणून च्यवन मुनींच्या आश्रमात प्रवेश करते. राजा त्या दोघांचा निरोप घेतो आणि त्यावेळेला वडिलांना ती समजवते, म्हणते हे तात तुम्ही माझी काळजी करू नका, निर्धास्त राज्यात परत जा, मी येथे माझी पतीची सेवा अत्यंत आनंदाने करेन. ज्याप्रमाणे वशिष्ठ मुनींची पत्नी अरुंधती, अत्री मुनींची पत्नी अनुसूया आणि त्यांच्या पतिव्रत्यासाठी जशा त्या प्रसिद्ध आहेत त्याप्रमाणे मीही पतिव्रता होऊन राहीन आणि आपल्या कुळाची कीर्ती मी येथे वाढवीन, तुम्ही काळजी करू नका. मग ह्या लेक जावयाचा निरोप घेऊन राजा आपल्या मंत्रीगणांसह चिंतित मनानेच आपल्या राज्यात परत येतो. सुकन्या आपल्या वृद्ध आणि अंधपतीची सेवा अत्यंत मन लावून करत होती. तपस्वी पतीची नियमपूर्वक प्रेमपूर्वक सेवा करण्यात अनेक दिवस उलटले. सुकन्याच्या सेवेमध्ये जराही खंड पडला नव्हता. पण एक दिवस घडलं काय, सूर्यपुत्र म्हणजे दोन्ही अश्विनी कुमार या च्यवन मुनींच्या आश्रमाच्या जवळ आले आणि त्यांना ही नितांत सुंदर अशी ऋषीपत्नी सुकन्या यांचं दर्शन घडलं. हिच्या सौंदर्याने ते मोहित झाले आणि दुसरी महालक्ष्मीच वाटावी अशी रूपवान सुकन्या पाहून त्यांना आश्चर्यही वाटले. त्यांनी तिला तिची ओळख विचारली. तुझ्या पतीला आम्हाला भेटायचे आहे असेही सांगितले. त्यावर माझे पती च्यवन ऋषी, ते तुम्हाला आश्रमामध्ये भेटतील, आपण दोघांनीही आश्रमामध्ये यावं असं सांगून त्या दोघांना घेऊन तिथे आश्रमामध्ये जाते.
त्यांनी विचारलं की या राजकन्येचा म्हणजे तुझ्यासारख्या राजकन्येचा आणि या वृद्ध नेत्रहीन अशा ऋषींबरोबर तुझा विवाह का झाला, अशी सगळी त्यांना प्रश्न पडलेले त्यांनी ते विचारले. आणि त्याबद्दल सुकन्येने सर्व घडलेली हकीकत त्या दोन्ही अश्विनी कुमारांना सांगितली. त्या दोघांनाही अतिशय वाईट वाटले आणि त्यांनी त्या वृद्ध आणि नेत्रहीन च्यवन मुनींना अतिशय सुंदर, तरुण तसेच नेत्रयुक्त असे बनवण्याचे कार्य आम्ही करू शकतो, कारण हे दोन्ही अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत ना. त्यामुळे त्यांनी असं तिला सांगितलं की हे काम आम्ही करू शकतो, पण त्यासाठी एक अट आहे. अट कोणती ते, कारण ते तिच्या सौंदर्यावर लुब्ध झालेले होते ना, त्यामुळे त्यांच्या मनात थोडीशी आसक्ती निर्माण झालेली होती. त्यामुळे त्यांनी अट अशी सांगितली की जर तुझ्या पतीला आम्ही नवीन रूप देऊ, पण त्या नवीन रूपात जर तू ओळखलास तुझ्या पतीला तरच तो पती तुझा होईल, आणि नाहीतर मग तुला आमच्या बरोबर यावं लागेल. मग ही अट ऐकून सुकन्या मात्र अत्यंत चिंतेत पडली. हे दोन्ही अश्विनी कुमार देवांचे वैद्य आहेत आणि त्यांनी जर ठरवले तर ते आपल्या पतीला निरोगी, तरुण, नेत्रयुक्त करू शकतात याची तिला मनोमन खात्री होती. त्यामुळे तिने आपल्या पती च्यवन मुनींकडे जाऊन ही सर्व गोष्ट त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनीही सुकन्येला ही अट मान्य कर आणि आपलं कार्य संपन्न करून घे असं सांगितलं. आपल्या पतीच्या अनुज्ञेने मग सुकन्या त्या दोघांनाही घेऊन आपल्या पतीकडे येते. मग दोघे ते अश्विनी कुमार आणि च्यवन ऋषी असं तिघे पण तिथले एक सुंदर असं जलाशय असतं, त्या जलाशयामध्ये डुबकी मारतात आणि बाहेर येतात तर ते तिघेही एकसारखे, म्हणजे तिघही अश्विनी कुमार एकसारखे दिसायला लागतात. 2 अश्विनी कुमार होते, आता 3 अश्विनी कुमार झाले. आणि हे सर्व पाहून सुकन्याला एकदम धक्का बसतो की त्या एकसमान दिसणाऱ्या 3 अश्विनी कुमारांपैकी नेमका आपला पती कोणता या संभ्रमात पडते आणि विचार करू लागते. कारण जर तिने जर ओळखलं नाही तर मात्र तिला त्या 2 अश्विनी कुमारांबरोबर जायचं हे तिला गोष्ट सहन होत नाही आणि त्या विचारामुळे ती अतिशय चिंतित होते. आपल्या पतीची मनापासून सेवा करणारी पतिव्रता सुकन्या त्या क्षणी माता भगवती भुवनेश्वरीचे ध्यान मनातल्या मनात सुरू करते आणि मातेची स्तुती मनोमंती करायला लागते. माता भगवती पण सुकन्येवर प्रसन्न होते आणि तिच्या हृदयात मनात शुद्ध बुद्धीचा प्रसार करते आणि मातेच्या आशीर्वादांमुळे ती एकसमान, रूपवान, तरुण संपन्न असलेल्या अशा 3 अश्विनी कुमारांपैकी योग्य अशा तिच्याच पतीचे तिला निवड करण्याची बुद्धी देते आणि सुकन्या पण त्या बुद्धीमुळे आपल्या पतीचे च्यवन मुनींचे चरणस्पर्श करून आपल्या पतीला योग्यपणे ओळखू शकते. अश्विनी कुमारांना पण आपण केलेल्या कपटपूर्ण या कृत्याचा पश्चाताप होतो आणि तेही आनंदाने समाधानाने सती धर्म आचरण करणाऱ्या त्या सुकन्येला आणि मुनींना आशीर्वाद देतात. मुनींचा आशीर्वाद तेही घेतात आणि त्या ठिकाणावरून प्रस्थान करण्याच्या विचारात ते असतात. त्यावेळी च्यवन मुनी त्यांना आपल्यावर त्यांनी जे काही उपकार केलेले आहेत, आपल्याला तरुण केलेलं आहे, आपल्याला रूपवान केलेलं आहे, नेत्र देऊन आपल्याला पुन्हा नेत्रयुक्त केलेलं आहे, अशा सगळ्या उपकारांची परतफेड म्हणून तुम्ही काहीही मागा, मी माझ्या तपोसामर्थ्यावर तुम्हाला ते देऊ शकेन आणि तुमच्या ऋणातून उतराई होण्याची माझी इच्छा आहे असं ते सांगतात. त्यावेळी दोन्ही अश्विनी कुमार विचार करतात आणि इंद्राच्या यज्ञातील सोमपान करण्याचा अधिकारी बनण्याची आमची इच्छा आहे अशी ते त्यांच्या समोर इच्छा प्रकट करतात. मग त्यानंतर च्यवन ऋषी पण राजा शर्यतीच्या यज्ञामध्ये सोमपान करण्याचा अधिकार मी तुम्हास देईन असा विश्वास त्यांना देतात आणि दोन्ही अश्विनी कुमार तेथून बाहेर पडून आनंदाने हर्षपूर्वक असे स्वर्गाकडे प्रयाण करतात. सुकन्या आणि च्यवन ऋषी अतिशय आनंदाने उत्साहाने आपल्या आश्रमामध्ये पुन्हा परत येतात. इकडे राज्यामध्ये शर्यती राजा आणि त्याच्या सगळ्या राण्या ज्या असतात त्यांना सुकन्येची खूप आठवण यायला लागते आणि मग ते ठरवतात की राजा ठरवतो की आपण आता सुकन्येला आपल्या मुलीला जावयाला एकदा आपण भेटून यावे आश्रमामध्ये. त्यांना जाऊन त्यांना काय हवे नको बघावे, एखादी काही भेटवस्तू वगैरे घेऊन जाऊन त्यांना आपण भेटावे असं त्याच्या मनात येतं आणि राजा दुसऱ्या दिवशी आपल्या प्रिय सुपुत्री सुकन्येला भेटण्यासाठी एका रथात बसून तो त्यांच्या च्यवन मुनींच्या आश्रमाकडे प्रस्थान करतो.
तिथे पोचल्यावर त्याला आपली कन्या सुकन्या जी आहे ती एका सुंदर तरुण राजकुमाराबरोबर गप्पा मारत बसले असल्याचे दृश्य त्याला दिसते आणि त्याला धक्का बसतो. तो विचार करू लागतो की आपल्या मुलीने अशा वृद्ध नेत्रहीन वृक्ष असलेल्या च्यवन मुनींचा त्याग केलेला आहे आणि दुसऱ्या कुठल्या तरी राजकुमाराबरोबर ती राहत आहे असं राजाला अगदी खात्रीच पटते. त्यामुळे तो क्रोधित होतो आणि मुलीच्या जवळ येऊन तो तिला असं अद्वा तद्वा बोलू लागतो आणि तिला पापिणी, दुराचारिणी, वंशाला कलंकित करणारी अशी दूषणे देऊ लागतो. पण सुकन्या मात्र अतिशय शांतपणे आपले वडील जे शर्यती राजा त्यांना सगळी ही गोष्ट घडलेली हकीकत सगळी विस्तारपूर्वक वर्णन करून सांगते. त्यावेळेला मात्र राजाला वाईट वाटतं. तो म्हणतो की अरे रे, उगीच तुला मी दूषणं दिली. आणि दुसऱ्या वेळेला त्याला आनंदही होतो की आपला जावई च्यवन ऋषी जे आहेत ते वृद्ध होते, नेत्रहीन होते, तर त्यांना आज रूप प्राप्त झालेलं आहे, ते तरुण झालेले आहेत आणि त्यांना नेत्रयुक्त ते झालेले आहेत. आणि मग सगळ्यांना तो त्या ऋषींना तो च्यवन ऋषींना नमस्कार करतो आणि म्हणतो की आता आपण एक छानसा यज्ञ करूयात. आणि तो यज्ञ करण्याची तयारी करून त्यावेळेला च्यवन मुनी पण त्याला सांगतात की हा यज्ञ करून आपण आपल्याला अजून एक त्या यज्ञामध्ये कार्य साध्य करायचं आहे असं म्हणून ते त्याला राजा तो आशीर्वाद घेऊन नमस्कार करून यज्ञाच्या तयारीसाठी तो त्याच्या राज्यामध्ये परत जातो. राजा त्यानंतर वशिष्ठ आदी अनेक प्रमुख पूज्य मुनींना बोलवून च्यवन मुनींच्या उपस्थित यज्ञ आरंभ करतो. इंद्रासहित सर्व देवता अगदी दोन्ही अश्विनी कुमारही तेथे उपस्थित राहतात. अश्विनी कुमारांना पाहून साहजिकच इंद्र विचारू लागतो की हे दोघे जण हे देवतांचे वैद्य आहेत, यांना सोमरस प्राशन करण्याचा अधिकार नाही, तरी पण हे या यज्ञामध्ये का उपस्थित आहेत. त्यावर कोणीच काही बोलत नाही. मग च्यवन मुनी त्या दोघांना सोमरस ग्रहण करण्यासाठी देतात. त्यावेळी इंद्राने त्यांना हे कृत्य करू नये असे सांगितले असले तरी पण च्यवन मुनी त्यांचे काही ऐकत नाहीत आणि च्यवन मुनी त्यांना विचारतात की त्यांना सोमरस का द्यायचा नाही, याचं तुम्ही मला समर्पक उत्तर द्या. कुणीही द्या, इंद्रदेवा तुम्ही द्या किंवा इथे जमलेले जे इतर देवता आहेत त्यांनी द्या, कुणीही द्या, पण त्याचं समर्पक उत्तर द्या. आणि मग ते समर्पक उत्तर असं कुणीच देऊ शकलं नाही. त्यामुळं त्या दोन्ही अश्विनी कुमारांनी सोमरसाचं ग्रहण केलेलं आहे. पण त्यानंतर इंद्रदेव मात्र क्रोधित झाले आणि मी तुमचा वध करीन असा इशारा इंद्रदेवांनी च्यवन मुनीला दिला. पण त्यांनी एकही गोष्ट न ऐकता सोमरस दोघांनाही प्राशन करवलाच. हे पाहून संतप्त इंद्रदेवाने त्याचे वज्र नावाचे शस्त्र मुनींच्या अंगावर फेकले. च्यवन मुनींनी आपल्या तपोबळाच्या साहाय्याने ते वज्र नावाचे जे हत्यार जे फेकलेले होते ते स्तंभित केले. त्यांनी त्यांच्या तपोबळाचा वापर करून त्यांच्या तेजापासून एक कृत्या तिथे उत्पन्न केली आणि मद या नावाने एक पुरुष दैत्याच्या रूपात दानव तिथे जन्माला आला. त्या दैत्याने वज्र आपल्या तोंडात पकडलं आणि सर्व देवतांच्यावर त्याने आक्रमण केलं. त्यावेळी इंद्राने देवगुरु बृहस्पतींचे स्मरण केले आणि बृहस्पतींनी इंद्राला त्या दैत्यापासून वाचण्यासाठी फक्त च्यवन मुनीच तुला यातून वाचवू शकतात, त्यांनाच तुला शरण जावे लागेल हा उपाय सांगितला. आणि मग विचार करून इंद्रदेवांनी पण नाईलाजाने च्यवन मुनींनाच ते शरण गेले. त्यांनी च्यवन मुनींच्या इच्छेनुसार दोन्ही अश्विनी कुमारांना सोमरसाचा अधिकारी बनवणे मान्य केले. आणि मग राजा शर्यतीचा यज्ञही संपन्न झाला आणि राजाला त्या यज्ञाचे शुभ फळ अर्पण केले. पण जो दैत्य निर्माण झालेला होता त्याला नाहीसे करण्यासाठी इंद्रदेवाने च्यवन मुनीने सांगितले. त्यानंतर च्यवन मुनींनी आपला क्रोध शांत करून इंद्रदेवाच्या प्रार्थनेनुसार त्या मद नावाच्या दानवाला नाहीसे करण्यासाठी त्याला 4 ठिकाणं सांगितली. स्त्री, मद्यपान, द्यूत आणि शिकार या 4 ठिकाणी मद दानवाला राहण्यासाठी सांगितले. अशा प्रकारे आपल्या तपसामर्थ्याने च्यवन ऋषींनी दोन्ही अश्विनी कुमारांना यज्ञातील सोमपान रसाचा अधिकारी बनवले आणि त्या वेळेपासून ज्या सरोवरात च्यवन मुनींनी डुबकी मारून तारुण्य प्राप्त केले, आधी वृद्ध पण ज्यांचे नाहीसे झालेले होते ते कुंडही तिथे प्रसिद्ध झाले. ते कुंड आजही आपल्याला
त्या च्यवन मुनींच्या आश्रमामध्ये नर्मदा नदीच्या किनारी आजही आपल्याला ते बघायला मिळते. तिथे ते सरोवर आता कुंड म्हणून उपलब्ध आहे. ते सरोवर म्हणजे मोठं होतं, आता ते थोडंसं छोटं झालेलं आहे. तिथे ते आजही आहे. नर्मदा परिक्रमा करताना अनेक लोक त्यामध्ये स्नान करतात आणि त्या पाण्यात या औषधी गुणांमुळे त्यांचे त्वचारोग जातात, अशी ख्याती आजही त्या जलाशयाची तिथे आहे. अशा प्रकारे यज्ञ संपन्न करून शर्यती राजा आनंदाने राज्य करू लागला. त्याच्यानंतर त्याचे पुत्र अनार्त आणि अनार्थांपासून नंतर रेवत उत्पन्न झाले. रेवत पासून पुढे 100 मुले जन्मली. एक कन्या जन्मली, ही रेवती नावाने विख्यात आहे. ती पुढे महाराज बलराम श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू यांची पत्नी झाली. सर्वात मोठा पुत्र ककुद्मी होता. हे सर्वजण रैवत नावाच्या पर्वतावर राहू लागले आणि अनार्त ते देशांवर राज्य करू लागले. व्यास मुनी सांगू लागतात, इक्ष्वाकू राजा ज्याला 100 मुले झाली होती, त्याच्यामध्ये विकुक्षी हा सर्वात मोठा पुत्र अतिशय बलवान आणि पराक्रमी होता. एकदा विकुक्षी यास इक्ष्वाकू राजाने श्राद्धासाठी नैवेद्यासाठी म्हणून काही फळे कंदमुळे असं घेऊन ये म्हणून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे विकुक्षी रानामध्ये गेला आणि त्यांनी येताना भरपूर फळं कंदमुळं गोळा केलेली होती, पण त्याला येताना भूक लागली म्हणून त्यातली थोडी काही फळं त्यांनी खाल्ली आणि ती उरलेली जी फळं होती त्यांनी ती वडिलांना आणून दिली. श्राद्ध कर्म करण्यासाठी आलेल्या वशिष्ठ मुनींना थोड्या वेळाने हे लक्षात आले की यातला काही भाग खाल्लेला आहे आणि उरलेलं जे काही आहे ते या पूजेसाठी ठेवलेलं आहे. ज्यावेळी त्यांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही गोष्ट राजाला सांगितली आणि सांगितलं की हे असं अर्धवट खाल्लेलं उष्ट केलेलं अन्न हे श्राद्ध कर्मात वापरलं जात नाही. आणि मग राजाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्या पुत्राचं विकुक्षीचंच हे काम आहे आणि मग त्यांनी क्रोधामध्ये त्या मुलाला विकुक्षीला आपल्या राज्यातून बाहेर हाकलून दिलं. तेव्हापासून हा विकुक्षी जंगलामध्ये राहू लागला आणि त्याचे नाव शशाद असं पडलं. जरी जंगलामध्ये तो राहत होता तरी तो अतिशय धर्मपरायण होऊन आपलं जीवन व्यतीत करीत होता. त्यानंतर आपल्या वडिलांच्या निधनानंतर तो पुन्हा त्यांनी राज्यात प्रवेश केला आणि सर्व राज्यकारभार सांभाळला. त्याने राज्यपद सांभाळत असताना शरयू नदीच्या काठावर अनेक यज्ञ संपन्न केले आणि त्यानंतर यथावकाश त्याचा विवाह झाला आणि पुढे त्याला ककुत्स नावाचा एक पुत्र जन्मला. हाच इंद्रवाह किंवा पुरंजय अशा नावाने विख्यातही झाला. जन्मेजय राजाला आता उत्सुकता निर्माण झाली की ककुत्स याला इंद्रवाह किंवा पुरंजय अशी नावे का मिळाली आणि राजाने व्यासमुनींना त्याबद्दलची कथा सांगण्याची विनंती केली. त्यावेळी व्यासमुनी कथा सांगू लागले. शशाद राजा स्वर्गवासी झाल्यावर त्याचा पुत्र ककुत्स हा राजा झाला. तोही बलशाली सामर्थ्यवान राजा होता. त्याच वेळी देवता दैत्यांच्या विरुद्ध लढताना पराजित झालेले होते आणि ते सर्वजण भगवान विष्णूंकडे गेलेले होते. त्यावेळी दैत्यांचा पराभव करण्यासाठी युद्धासाठी सर्व देवतांनी राजा कुकुत्स याच्याकडे जावे असे आणि त्या राजा कुकुत्सची मदत घ्यावी असे सगळ्यांना त्यांनी विष्णूंनी सगळ्या देवतांना सांगितले. कारण का तर हा राजा जो आहे ककुत्स हा माता भगवतीच्या अखंड भक्तीमुळे अतुलनीय सामर्थ्यशाली असा झालेला होता. त्यामुळं त्याच्याकडे तुम्ही युद्धासाठी मदत मागा तर तो तुम्हाला नक्की मदत करेल आणि तुम्हाला दैत्यांच्या विरुद्ध जय मिळवून देईल असे त्यांनी भगवान विष्णूंनी सर्व देवतांना सांगितले. आणि मग त्याप्रमाणे सर्व देवता जे आहेत हे राजा ककुत्सकडे जाऊन त्याला युद्धामध्ये मदत करण्यासाठी प्रार्थना करतात. ह्या ककुत्स राजाने पण देवतांच्या बाजूने लढण्यासाठी मान्य केलेले आहे, पण त्याने एक अट ठेवलेली होती. राजा ककुत्स हा देवतांना सांगतो की मी सर्व दैत्यांचा नाश अवश्य करेन, पण मला एक वाहन हवे आहे आणि हे वाहन तुमचा राजा इंद्र तो जर असेल तरच मी युद्ध करेन. आता सर्व देवता विचार करत करत इंद्रदेवांकडे जातात आणि त्या इंद्रदेवांना प्रार्थना करतात की तुम्ही या ककुत्स राजाचे वाहन बना तर आपल्याला दैत्यांच्या विरुद्ध असलेल्या आपल्या युद्धामध्ये विजय मिळेल. इंद्राला या गोष्टीचं अतिशय आश्चर्य वाटतं. तो म्हणतो मी तुमच्या सगळ्यांचा राजा आहे आणि मी याचं वाहन का बनायचं.
परंतु आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी मात्र काही इलाज नाहीये ही गोष्ट लक्षात आल्यावर इंद्रदेवानी ही अट मान्य केली आणि इंद्रदेव त्यावेळी वृषभाच्या रूपात तिथे प्रगट झाले. ते दिसत होते की जणू काही शंकर भगवान यांचा नंदीच. तर अशा रूपात इंद्रदेव त्या ककुत्स राजाचं वाहन बनले आणि आता राजा ककुत्स या वृषभावर आरूढ झाला आणि त्याच्या बैलाचा तो जो उंचवटा असतो, त्या वृषभाचा जो उंचवटा असतो त्याला ककुद असं म्हणतात. तर त्याच्यावर तो बसला म्हणून त्याला ककुत्स हे नाव मिळालं. आणि तो इंद्रदेवाला त्यांनी वाहन बनवलं म्हणून त्याला इंद्रवाह असं पण नाव मिळालं. आणि दैत्यांचं नगर जे होतं, दैत्यांचं नगर म्हणजे पुर, याच्यावर त्यांनी विजय मिळवला होता म्हणून पुरंजय हे नावही त्याला मिळालं. आणि त्यानंतर ह्या देव आणि दानवांच्या युद्धामध्ये देवतांचा विजय झालेला आहे, दैत्यांचा पराभव झालेला आहे. त्यानंतर सर्व मिळवलेले धनसंपदा ही सर्व देवांच्या स्वाधीन करून हा राजा ककुत्स इंद्रदेवाशी मैत्रीपूर्ण व्यवहार करून आपल्या राज्यात तो परत आला. आणि तेथूनच या राजाच्या वंशातील जे कोणी पुढचे वंशज जे जन्मले त्यांना काकुत्स या नावाने ओळखले जाऊ लागले आणि ते या काकुत्स या नावाने ते प्रसिद्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आज या दुसऱ्या खंडातील जो 7वा स्कंद आहे त्यातील आपण हे माता भगवतीच्या कथा आपण बघितलेल्या आहेत. आता आपण क्षमा स्तोत्र म्हणू आणि पुढचा कथा भाग आपण पुढच्या भागात बघू. क्षमा स्तोत्र म्हणते, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम श्री जगदंबार्पणमस्तु. झालेली ही कथा माता भगवतीच्या चरणी अर्पण करू आणि आज आपण इथेच थांबू. जय शंकर.